श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर येत्या 12 ऑगस्टला म्हणजे बुधवारी आली आहे आषाढी अमावस्या. ही आषाढ महिन्यामध्ये येणारी अमावस्या जी आहे तर ती दीप अमावस्या, दर्श अमावस्या या नावानं ओळखली जाते. आषाढ महिन्यात येणारी ही अमावस्या अतिशय महत्त्वाची आणि पवित्र मानली जात असते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते, पण त्या प्रत्येक अमावस्या तिथीचं महत्त्व हे देखील खूप वेगवेगळं असतं. आणि ही जी आषाढ महिन्यामध्ये येणारी अमावस्या आहे तर ती अमावस्या दिव्यांची पूजा करण्यासाठी अतिशय शुभ आणि पवित्र मानली जाते. या अमावस्येच्या दिवशी बघा दीपपूजन, पितृपूजन आणि दानधर्म करण्यासाठी सुद्धा खूप शुभ मानली जाते. या अमावस्येच्या दिवशी बघा आपल्या घरातील जेवढे पण लहान किंवा मोठे छोटे दिवे असतील तर ते स्वच्छ करून त्या दिव्यांची प्रदोष काळामध्ये पूजा केली जात असते. त्यासोबतच अमावस्या तिथी आपल्या पितरांना सुद्धा समर्पित असते. त्यामुळं या दिवशी पवित्र स्नान करून पूर्वजांचं स्मरण करावं, तर्पण, त्यांच्या सुखशांती आणि समृद्धीची प्राप्ती करून घेण्यासाठी किंवा आपल्याला त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्यांचं नामस्मरण करावं. त्यासोबतच अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये असणारा पितृदोष असेल किंवा वास्तुदोष असेल, पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये येणाऱ्या ज्या पण अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी या अमावस्येच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये एक छोटासा उपाय करायचा आहे. तुम्ही काहीच नाही केलं तरीही चालेल, पण आपल्या पितरांसाठी या ठिकाणी लावा एक दिवा. यामुळे पितृ तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुम्हाला भरभराटीचा आशीर्वाद देतील. 7 पिढ्यांचा पितृदोष, वास्तुदोष हा दूर होईल. तर हा दिवा कुठे लावायचा, कोणत्या वेळेमध्ये लावायचा याची संपूर्ण माहिती मी पुढे व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यामुळे ती माहिती पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर ही जी अमावस्या असणार आहे आषाढी दीप अमावस्या, तर ही अमावस्या बघा मंगळवारी 11 ऑगस्टला सुरू होत आहे. तर 11 ऑगस्टला मंगळवारी रात्री 1:53 ही अमावस्या तिथी सुरू होत आहे आणि 12 ऑगस्टला रात्री 11:06 ही अमावस्या तिथी समाप्त होणार आहे. पण आपल्या हिंदू धर्मामध्ये किंवा धार्मिक दृष्टीनं उदय तिथी ही खूप महत्त्वाची मानली जाते आणि उदय तिथीनुसार ही अमावस्या 12 ऑगस्टला दिवसभर असल्यामुळं याच दिवशी ही अमावस्या साजरी केली जाणार आहे. त्यामुळे आपण जे पण उपाय करू, सेवा करू, आपल्या पितरांच्या नावानं काही दानधर्म किंवा पितरांच्या काही सेवा करू तर त्या देखील आपल्याला 12 ऑगस्टला बुधवारच्या दिवशी करायच्या आहेत. तर बघा प्रत्येकाच्याच घरामध्ये थोडा का होईना पितृदोष हा असतोच आणि त्यामुळंच आपल्या घरामध्ये बऱ्याच अडचणी येत असतात. विवाह योग्य मुलं असतील त्यांचे विवाह जुळत नाहीत, आपल्या घरामध्ये सततचं आजारपण असेल, आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये टिकत नसेल, आपलं कोणतंच काम मार्गी लागत नसेल, आपल्या घरामध्ये बघा लहान मुलं असतील तर ती सारखी चिडचिड करत असतील किंवा मोठी मुलं असतील तर ती आपलं अजिबात ऐकत नाहीत, तर अशा काही ज्या अडचणी असतात तर त्यासुद्धा पितृदोषामुळे आपल्या घरामध्ये घडत असतात. आणि याच अडचणी दूर करण्यासाठी हा एक दिवा आपण आपल्या पितरांच्या नावानं आपल्या घरामध्ये आपल्याला प्रज्वलित करायचं आहे. दीप अमावस्या म्हणजे या दिवशी दिवांचं पूजन केलं जातं. 11 कणकेचे दिवे बनवून आपल्या मुलांचं औक्षण केलं जातं. आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी, उत्तम आरोग्य आपल्या मुलांना लाभावं, त्यासोबतच त्यांच्यावर येणारी विघ्न, संकट सर्व दूर व्हावी, त्यांची भरभराट व्हावी, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी यासाठी हे औक्षण जे आहे तर ते केलं जात असतं. आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी बघा आपल्या घरातील सर्व दिवे घासून स्वच्छ करायचे आहेत आणि या दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला हे दिवे आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायचे आहेत. त्यासोबतच बघा आपल्याला चौमुखी एक कणकेचा दिवासुद्धा बनवून घ्यायचा आहे. आता पितरांच्या सेवेसाठी किंवा पितरांच्या नावानं जो दिवा आपण बनवणार आहे तर तो आपल्याला हा कणकेचाच नेहमी बनवून घ्यायचा आहे.
तर थोडंसं गव्हाचं पीठ घ्या, त्याच्यामध्ये मीठ न टाकता आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे आणि त्याचा एक छोटा असा दिवा हा आपल्याला बनवून घ्यायचा आहे. तर बघा, संध्याकाळची वेळी आपल्याला आपल्या घरातील सर्व दिव्यांची पूजा करायची आहे, दिवे प्रज्वलित करायचे आहेत, तुळशीजवळ देखील दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच हा असा चौमुखी दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. तर बघा, हा चौमुखी जो दिवा आहे तर त्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल किंवा तिळाचं तेल घालायचं आहे. कापसाच्या जी दुहेरी वात आहे तर ती दुहेरी वात कापसाची घालून घ्यायची आहे. मोहरीचं तेल घालायचं आहे, दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे आणि हा दिवा आपल्याला बघा एखाद्या छोट्याशा प्लेटमध्ये ठेवायचा आहे. तर त्या चौमुखी दिव्यामध्ये आपल्याला 4 कापसाच्या दुहेरी वाती ज्या आहेत तर त्या ठेवून घ्यायच्या आहेत आणि हा दिवा आपल्याला प्लेटमध्ये ठेवायचा आहे. त्यानंतर आता बघा, आपल्या घरातील जी दक्षिण दिशा असते तर ती आपल्या पितरांची दिशा मानली जाते आणि म्हणून आपल्याला हा जो दिवा आहे तर तो घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायचा आहे किंवा मग अगदीच तुम्ही तुमच्या घराच्या छतावरती नेऊन देखील ठेवू शकता. त्याखाली तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आणि नंतरनं त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवून प्रज्वलित करायचा आहे. संध्याकाळच्या प्रदोष काळामध्ये तुम्ही हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर दक्षिण दिशा ही यमदेवांची असते, पितरांची असते आणि म्हणूनच आपल्याला हा जो दिवा आहे तर तो आपल्या घरातील दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे. घरामध्ये जर ठेवणार असाल तर त्याखाली आपल्याला पाट ठेवायचा आहे, त्याच्यावरती हा दिवा ठेवायचा आहे, मुठभर तांदूळ ठेवून आणि आपल्याला दिव्याला हळदी कुंकू लावायचं आहे. दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे. माझ्या हातून कळत नकळत काही चुका झाल्या असतील तर त्याची तुम्हाला माफी मागायची आहे. त्यांचे आशीर्वाद हे आपल्यावरती कायम राहावेत. माझ्या घरामध्ये सुख समृद्धी यावी, भरभराटी व्हावी, माझ्या मुलांची प्रगती व्हावी, ज्या काही तुमच्या अडचणी असतील पितृदोषामुळे घरात येणाऱ्या तर त्या सर्व दूर व्हाव्यात अशी तुम्हाला तुमच्या पितरांकडे प्रार्थना करायची आहे. आणि हा दिवा किमान रात्री 12 वाजेपर्यंत तरी जळत राहिला पाहिजे इतकं तेल आपल्याला या दिव्यामध्ये घालायचं आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला संध्याकाळच्या वेळी हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे. त्यासोबतच तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली सुद्धा पितरांच्या नावानं हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करू शकता किंवा नदीकाठीसुद्धा हा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकता. तर अशा पद्धतीनं आपण हे जे दिवे आहेत तर ते आपल्या पितरांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावेत यासाठी, आपल्या घरातील वास्तुदोष दूर व्हावा यासाठी प्रज्वलित करायचे आहेत. त्यासोबतच बघा, दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी या दिव्यातील वात काढून टाकायची आहे आणि हे तांदूळ आणि हा जो दिवा आहे तर तो एखाद्या झाडाखाली नेऊन आपल्याला टाकायचा आहे. जेणेकरून बघा, हे म्हणजे तांदूळ जे आहे तर ते पक्ष्यांना खाऊ घातले तरी चालतील किंवा जेणेकरून झाडाखाली टाकल्यानंतर हा दिवा, तांदूळ पक्षी किंवा इतर छोटे मोठे कीटक जे असतील, जीव असतील तर ते खाऊन टाकतील आणि आपण या दिवशी दानधर्म केल्याचं पुण्य आपल्याला लाभेल. त्यासोबतच तुम्ही या दिवशी बघा आपल्या पितरांच्या नावानं दानधर्मसुद्धा करू शकता. अन्नदान, वस्त्रदान अशा पद्धतीचं दानसुद्धा तुम्ही या दिवशी पितरांच्या नावानं केलं तरीही चालेल. तर अशा पद्धतीनं हे जे काही छोटे मोठे उपाय जे असतात तर ते आपण जर केले तर आपल्या घरामध्ये असणारे सर्व दोष हे हळूहळू दूर व्हायला लागतात. आपल्या कष्टाला, मेहनतीला, नशिबाची, भाग्याची साथ ही मिळते. कष्ट आणि मेहनत तर हे प्रत्येक व्यक्तीला करावेच लागतात, पण ज्या काही अडचणी येत असतील तर त्या दूर होऊन त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याला योग्य तो मार्ग मिळतो. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल, पहिल्यांदाच भेट दिली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा.